तर नमस्कार आणि राम राम मंडळी, मी तुमचा ओमी. आज या नवीन एपिसोड मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त मस्त असं घरचं भेटणार आणि एकदम झणझणीत असं फूड तयार करून, आणि ती माझी मम्मी स्वतः तयार करून तुम्हाला दाखवणार आहे. आता बऱ्यापैकी बघायला गेलं तर आईच्या हातचं जेवण म्हणजे एकदम स्वर्गसुख, आणि ते स्वर्गसुख अनुभवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. मम्मीलाच विचारूया आज आम्हाला आता ते काय खायला करणार आहे. मम्मी थोडस बोलत. नमस्कार, मी वर्षाराणी गजानन जाधव. मी आज तुम्हाला पावभाजी आणि मिसळपाव हे दोन पदार्थ करून घालणार आहे. तर तुम्ही ते बघा कसं असतं. हॉटेलची चव कशी असते, घरची चव कशी असते, घरच्या चवीत कसं असतं, माया असते. बरोबर, म्हणजे घरची चव ती घरची चव असते. आईच्या हातचं जे असतं ना ते आईच्या हातचं असतं. आता आमच्या मम्मी आज तुम्हाला आहे ना काही पावभाजी आणि मिसळपाव या दोन आपल्या डिशेस तयार करून दाखवणार आहे. त्यामध्ये काय काय असतं म्हणजे ते आपण त्या टाइममध्ये सगळं मम्मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि आता आपण पुढल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके ओके, चला. चला आता आपण पावभाजी करूया. पहिल्यांदा हे मी बटाटे धुवून चिरून घेतले, ते एका शिजत घालायचे. कुकरमध्ये बटाटे शिजवून घालायचे पहिले. शिजत घालायचे आणि नंतर या सगळ्या भाज्या धुवून घेतल्या. भाज्यांमध्ये काय काय आहे? भाज्यांमध्ये हा फ्लावर आहे. फ्लॉवर टाकायचा. ओके. नंतर मटर टाकायचं. मटर टाकायचं. ते झालं की शिमला मिरच टाकायची. शिमला मिरच टाकायची. आणि हा कलर भाजीला चांगला यावा यासाठी बीट आहे. बीट टाकायचं. बीट टाकायचं आणि पाणी टाकायचं. त्यात भाज्यांचं मिश्रण होण्यासाठी पाणी टाकायचं. पाणी किती त्यामध्ये भाजीमध्ये भाजी मध्ये पाणी जास्त पण टाकायचं नाही, तर पातळ होते भाजी. त्याच्यामुळे प्रमाणातच पाणी टाकायचं. आणि हे आपल्याकडं एका कुकर मध्ये पण शिजवता येतं, पण आपलं मोठ्या कुकरची जरा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मी आता हे 2 कुकर मध्ये तुम्हाला दाखवते. 2 कुकर मध्ये. तर आता ह्या कुकर मध्ये बटाटे घातल्या, या कुकर मध्ये सगळ्या भाज्या घातल्या. तर ह्याच्या आपण 3-3 शिट्ट्या करून घेऊया आणि बाकी मग नंतर फ्राय करायचे. गॅसवरती ठेवायचे. कुकर आता ते दोन्ही आपण पाणी टाकून तर झाले. आता ते गॅसवर ठेवायचं का? गॅसवर ठेवायचं. तर हा कुकर पहिल्यांदा गॅस पेटवून गॅस पेटवला. आता हा कुकर ठीक आहे. नंतर या गॅसवर हा कुकर ठेवायचा. तर किती वेळ असं शिजवावं लागतं? 3-3 शिट्ट्या करायच्या. प्रत्येकी 3-3 शिट्ट्या कराव्या लागतात. 3 करायच्या, कुकरच्या 3 करायच्या. आता ही कोथिंबीर, ही लसूण, आलं लसूण पेस्ट आपण तयार करायची. कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो. हे आता भाजी तयार करता वेळेस हे साहित्य लागणार. आता आपण थोड्या वेळ वाट बघू आणि तोपर्यंत आपण तयारी करून घेऊ. चालेल. आता हे कुकर आपण लावलेले आता थंड झालेत. आता उतरून घेऊया. ह्याच्यात बटाटे लावलेत. एक्झॅक्ट आपण किती वेळ असं हे केलं होतं? 3 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. बटाटे आपले चांगले शिजलेत. आता बटाटे एकदम असे. आता हे भाज्या घातलेल्या, त्या भाज्या लोटलंय का आता? भाज्या पण शिजल्या. ह्या अशा शिजल्या. भाज्या पण एकदम अशा प्रॉपर शिजल्यात. आणि आता हे बटाटे सोलून घ्यायचे. आणि या भाज्या आपण मॅश करायच्या. तर हे बटाटे बाहेर काढले पाहिजेत. ओके. आता ते एका भांड्यात काढून घेऊया आपण. भांड एखादं घेऊन मग ते काढून घेऊ. त्यामध्ये आता ते आपण बटाटे काढून घ्यायचे. मस्त
एकदम असं. हे थोडं थंड झालं पाहिजे. गरम आहेत त्यामुळे आपल्याला सोलता येणार नाही. आता हे थोडं थंड होऊन द्यायचं आणि तोपर्यंत हे आपण भाज्या आहेत ना, हा. त्या भाज्या आपण मॅश करून घेऊया. ओके. ह्याच्यातलं पाणी पाहिजे तर थोडस काढून घ्यायचं. हा. हे पाणी असंच ठेवायचं. हा. नंतर भाजी आपण बनवू ना त्यावेळेला त्याच्यात टाकायचं. आता हे काय आपण भाजींना करून घेतोय, मॅश करायचं सर, ओके. बारीक करायचं. बारीक करून घेतोय. ते अक्क्या राहतात ना. हा हा. आता हे बटाटे पण आहेत ते आपले थंड झाले हा. की ते सोलून खिसून घ्यायचे ह्याच्यात. यामध्येच खिसून हा, खिसून घ्यायचं. ह्याच्यातच हे खिसायचे. आता आपण काय करतोय, भाजी करतोय ना, पावभाजीची भाजी. हे झालंय. ओके. आता बटाटे आपण सोलू हा. आणि खिसून घेऊ. आता हे असं बटाटे आपण सोलून घ्यायचे. बटाटे आता सोलून घेऊन त्या भाजीमध्ये मिक्सचर त्याचं करायचंय, म्हणजे जेणेकरून काय होतं की भाजीला एक असं एक एक Binding पाहिजे. येतं. हा, एक. भाजी करता वेळी एवढ्या सगळ्या भाज्या असं मिक्स कराव्या लागतात का? सगळ्या भाज्या लागतात त्याला. त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या आपण आता मिक्स केल्या? फ्लावर, शिमला मिरची, हा. बीट, वाटाणा, बीट कलर साठी आणि बाकी सगळ्या भाज्या त्या रेग्युलर आहेत. रेग्युलर साठी. ओके ओके. टेस्ट चांगली येते ना. टोमॅटो. असं तुम्ही पण कधीतरी घरी असं ट्राय केलं पाहिजे, म्हणजे हॉटेलचं खाण्यापेक्षा असं घरी ट्राय करून खायला. घरचं ते घरचं असते अगदी बरोबर, म्हणजे असं ट्राय करायला आलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आईच्या हातचं म्हणजे विषयच नाही काय. पैसे देऊन पण चव ही भेटत नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर अजून नवीन नवीन रेसिपी आपल्या या पेजला कंटिन्यू पडत राहतील आणि तुम्ही जसं सांगताल त्या टाईप मधल्या रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवू. माझ्या मम्मीला ढोकळा पण मस्त करायचो, तो पण व्हिडिओ मी लवकरच आपल्या पेजला टाकेन. जर ह्या व्हिडिओला तुम्ही चांगल्या लाईक केल्या आणि भरभरून प्रतिसाद दिला, चांगल्या कमेंट्स केल्या, लवकरात लवकर तुमच्यासाठी बरेच व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ पेजला. आता हे सगळं तर मस्त असं ते मिक्सर करायचं चाललंय. आता आपण हे केलंय, गरम करायला ठेवलंय. आता ह्याच्यात आपण तेल टाकायचं थोडं. तेल किती टाकावं लागते? तेल जसं भाजीचं प्रमाण असेल तसं टाकायचं. हा. तर आता आपल्याला ही 5-7 माणसांचं बनवायचंय, तर आपण ह्या 3 पळ्या टाकणार आहे. त्या 3 पळ्या तेलाच्या टाकल्यानंतर बटर पण टाकावं लागतं याच्यात. तर एक तर हे एवढं बटर टाकायचं याच्यात. तर हे चांगलं होऊन द्यायचं. कोण कोण नुसतं बटर मध्ये पण करतो हे, पण ते आपल्याला जरा पौष्टिक खायचंय ना, त्यासाठी ते मिक्स केलंय. एक एक नुसत्या बटर मध्ये पण करतात. तर आता आपण हा कांदा ह्याच्यात भाजायचा. चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. आधीच टोमॅटो वगैरे टोमॅटो. आणि हे टोमॅटो लवकर ही होत नाही, म्हणजे शिजत नाही ह्याच्यात, त्याच्यामुळे थोडस मीठ वरण टाकायचं परत. आता काय झालं? हे आलं लसूण पेस्ट.
कांद्याच्या अगोदर आलं लसूण पेस्ट टाकली ना तर काय होतं जास्त करपली जाते. आता हे टोमॅटो शिजायसाठी आपल्याला मीठ टाकायचं. नाही थोडं टाकायचं आता. नाही का हे टोमॅटो शिजायसाठी मिठाला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे ते शिजतं. गॅस थोडा मिडियमच ठेवायचा. आता 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 ह्याच्यात ही आपण काय करायचं, लाल तिखा पावडर थोडीशी टाकायची. लाल तिखा पावडर आणि थोडी हळद टाकायची. लाल तिखा पावडर आणि जिरं. पावभाजी मसाला ह्याच्यानंतर टाकायचं जरा, कारण त्याचं ह्याच्यात भाजलं की ही जरा येतं ना त्याच्यामुळे पाठीमागनं टाकायचं. आता हे सगळं मिश्रण टाकायचं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पावभाजी मसाला घालायचा. आता हे आपल्याला एक ह्याला एवढं बरोबर आहे. सगळं मिश्रण आता एकजीव झालंय. त्याच्यामुळे आपल्याला आता काय करायचं, ह्याच्या पुढं कोणाला असंच म्हणजे आवडतं घट्ट आणि कोणाला म्हणजे पातळ आवडतं. तर यात आपलं त्या भाज्यातलं पाणी राहिलेलं होतं ना ते आपण ऍड करून घ्यायचं. ते भाज्यांचंच पाणी ऍड करायचं. त्या भाज्याचा सगळा अर्क उतरलेला असतो ना त्या पाण्यावर. आता मग अशी आपण थोडं मीठ घातलेलं, आता थोडं घालायचं. आता जितकं आपल्याला पातळ पाहिजे तसं बनवायचं. जास्त पण घट्ट ठेवलं तरी पण खाता येत नाही ना. हे बरोबर असं झालेलं आहे. आता हे शिजून द्यायचं चांगलं, रटरट असं शिजलं पाहिजे. असं चुटक्या मारल्या पाहिजेत भाजीनं. थोड्या वेळासाठी आता रट झालं की मग खाण्यासाठी तयार झालं. आता अशा प्रकारे आपली भाजी ही तयार झाल्या. आता ही आता लगेच खायला बसलं तर लगेच गरम गरम खाता येत्या. थोड्या वेळानं गरम करून खाल्ली तरी चालते. त्याच्यामुळे आता हे आपलं तयार झालंय. असं ते ठेवलं ना म्हणजे पावा बरोबर खाता येते. आता झालं ही मिसळ पाव. लगेच घ्यायचं आता, कारण ही साईडला ठेवते आणि मिसळ पावची तयारी करूया आपण. हे मिसळ पाव रेडी करून झाल्या. आता ही मिसळ पाव बनवायची. तर ही मटकी मी धुवून स्वच्छ घेतलेली आहे. तर ही आता आपण ह्या कुकरला शिजवून घ्यायची. पहिले शिजवून घ्यायची. आता हे याच्यात टाकलं. आता पाणी टाकायचं. त्याला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता हळद टाकायची थोडी मटकीमध्ये. शिजवता वेळेसच टाकायची म्हणजे मटकीला टेस्ट चांगली येते.
हळद टाकली, थोडं मीठ टाकायचं. डायरेक्ट मटकीलाच लागतं ना मीठ. थोडं मीठ टाकले आणि हे मीठ टाकले हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, नाहीतर मग एक्स्ट्रा मीठ येतं. मग आता हे कुकर लावायचा. तर आता मी हा गॅस चालू करून इथे ठेवते. इथं ठेवला. आता ह्या आपण एक पॅन तापत ठेवला इथं. त्याच्यात आता कांदा हे भाजून घ्यायचं सगळं. तव्यावर आता तेल टाकायचं थोडस, थोडस टाकायचं. आणि आता कांदा टाकायचा. त्यात आपल्याला नुसतं भाजून घेऊन ह्याचा मिक्सरला बारीक करून घ्यायचंय ना. त्याच्यात आता एवढा कांदा भाजला की टोमॅटो टाकायचा. हे आपण बनवतोय ना, हे साधं म्हणजे आरोग्याला चांगलं असं बनवतोय, पौष्टिक. घरच्या घरी. हे हॉटेलला कसं असतं, जास्त प्रमाणात बटर म्हणा, तेल म्हणा जास्त वापरतात ना, मग ते आपल्या शरीराला चांगलं नसतं एवढं. मग घरच्या घरी असं जर बनवून खाल्लं तर शरीराला पण आपल्या चांगलं असतं ना. आता हे भाजलं आपलं. आता हे गॅस बंद करूया आणि थंड होण्याची वाट बघूया. नंतर हे मिक्सरला बारीक करायचं ना आपण ह्याची ग्रेव्ही करून घेऊ. आता हे आपला कुकर झालाय. मटकी शिजवून घेतल्या. आता आपण ह्याच्यात तेल टाकू. तेल टाकायचं. तेल टाकून आपण दोन तीन पळी छोटी आहे जरा, त्याच्यामुळे जरा जास्त टाकल्यावर वाटतंय. आता हे टाकल्यानंतर आपल्याला हे आले लसूण पेस्ट आहे, हे गरम झालं की टाकायचं. मस्त पैकी आपला घरचा मसाला कढीपत्ता ताजा ताजा. आलं लसूण पेस्ट टाकले की नंतर टाकायचं. आलं आता गरम होत. थोडं जिरं टाकायचं. जिरं, कढीपत्ता, मस्ताची फोडणी घातल्या. आता आलं लसूण पेस्ट टाकायचं. चांगलं हलवून घ्यायचं. आता ही ग्रेव्ही केलेली आहे, ही ग्रेव्ही त्याच्यात ऍड करायची. ही ग्रेव्ही टोमॅटो, कांदा आणि तीळ, थोडं हिरवी मिरची घालून केलेली आहे. ही छोटं भांड असल्यामुळे 2 वेळा करावी लागली. आता चांगली भाजून द्यायची आपल्याला. आता जितकं आपल्याला पातळ ठेवायचंय पातळ घ्यायला लागतं ना, त्याच्यामुळे जरा पातळ करायचं, कारण आपण ह्याच्यात नंतर फरसाणा घालणार आहे ना. त्याच्यामुळं असं थोडं गरम पाणी परत मागणं घालायचं जरा.
आता ही आपली झाली भाजी तयार. आता याच्यावरनं कोथिंबीर घालायची, जरा आली की कोथिंबीर घालायची. आता हे छान पैकी भाजून घेते आणि डिशची तयारी. अशा प्रकारे आमच्या ज्या 2 रेसिपीच्या थाळ्या आहेत ना त्या रेडी करून झाल्या. त्यामध्ये माझ्या हातात आहे पावभाजी, मम्मीच्या हातात आहे काय मिसळ. मग मिसळ पाव आता ते मम्मीनं हातात घेतले, मी पावभाजी घेतली. दोन्हीचं पण वास आहे ना एवढा भारी येतोय ना की आताच पोटात कावळे वरडायला लागलेत. आणि मस्त असं घरगुती मसाल्यांचा वापर करून आपण ते रेडी केलं. एकदम भारी वाटलं. म्हणजे असं मी हॉटेलला जाऊन कंटिन्यू खात असतोय, बाहेरचं टेस्ट करत असतोय, पण आईच्या हातचं खाण्याचा आज मला योग आला. आणि ते त्याच योगायोगाने आम्ही एकदम घरगुती मसाल्यांचा वापर वगैरे करून ते बनवले. आता हे बघा, आम्ही जे आहे ना सगळं टेस्ट करून बघणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही आता असं स्वतःच्या घरी नक्की तर रेडी करा. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला सबस्क्राईब करा. नवीन रोज व्हिडिओ टाकायला आम्ही रोज नवीन व्हिडिओ पुढे तुमच्यासाठी आणत जाऊ. त्यासाठी आमच्या पेजला सबस्क्राईब करा. आणि तुमचं भरभरून प्रेम आहे ना आईच्या हातचं या व्हिडिओला नक्की द्या. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.